नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या गणित विषयातील कोन व कोनांच्या जोड्या हे प्रकरण पाहणार आहे। या प्रकरणातील सराव संच 15 आज आपण शिकणार आहे। आता सराव संच 15 शिकण्याच्या अगोदर आपल्याला या कोनांच्या जोड्यांपैकी पहिली जोडी शिकायची आहे। ती पहिली जोडी म्हणजे संलग्न कोन, यालाच आपण इंग्रजीमध्ये ॲडजेसंट अँगल्स असं म्हणतो। आता हा संलग्न कोन म्हणजे काय हे आपल्याला सुरुवातीला समजलं पाहिजे। तर संलग्न कोन म्हणजे काय, तर ज्या दोन कोनांचा शिरोबिंदू सामायिक असतो तसेच एक भुजा सुद्धा सामायिक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, म्हणजेच वेगवेगळे असतात, अशा दोन कोनांच्या जोडीलाच संलग्न कोनाची जोडी असे म्हणतात। आता संलग्न कोनाची जोडी आहे, जोडी म्हणजे त्या जोडीमध्ये दोन कोन असतात। हे दोन कोन कसे असले पाहिजे, तर त्या दोन कोनांचा एक शिरोबिंदू, एकच शिरोबिंदू असतो प्रत्येक कोनाला, तो शिरोबिंदू आणि त्या दोन कोनांच्या दोन बाजूंपैकी एक बाजू दोन्ही कोनांची ही सामायिक असली पाहिजे, म्हणजे दोन्ही कोनांची एकच असली पाहिजे। आणि त्याचबरोबर त्या दोन कोनांचे जे अंतर्भाग आहेत हे वेगवेगळे असले पाहिजे। अशा दोन कोनांच्या जोडीलाच ॲडजेसंट अँगलची जोडी म्हणतात। आता आपण आकृतीमधून पाहूया। आकृतीमधून पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। ही आकृती काढलेली आहे पहा। अँगल ABC हा एक अँगल आहे आणि या अँगलच्या मध्ये हा BD किरण आपल्याला या ठिकाणी काढलेला दिसतोय। त्यामुळे या ठिकाणी दोन अँगल तयार झाले। पहिला अँगल म्हणजे ABD, म्हणजे हा अँगल पहा, आपण कंसाच्या साहाय्याने दाखवला तर आपल्याला ABD हा अँगल दिसतो। आणि दुसरा अँगल DBC, म्हणजे हा दुसरा अँगल आहे। आता या दोन अँगल मध्ये जर आपण पाहिलं तर ABD हा अँगल, या अँगलचा शिरोबिंदू हा आहे आणि दोन भुजा आपल्याला या ठिकाणी या दिसत आहेत। त्याचबरोबर जो दुसरा अँगल आहे DBC, याचा सुद्धा हाच शिरोबिंदू आहे, म्हणजे या दोनही अँगलचा एकच व्हर्टेक्स आहे, एकच शिरोबिंदू आहे। आणि या दोन कोनांच्या जर बाजू आपण पाहिल्या, पहिल्या अँगलच्या बाजू AB आणि BD, त्यानंतर दुसऱ्या अँगलच्या बाजू BD आणि BC अशा दोन आहे। आता आपण दोन्ही अँगलच्या बाजूंची नावं पाहिली। या दोन्ही नावांमध्ये आपल्याला बाजू BD, साइड BD ही दोन वेळा आपण ऐकली, म्हणजेच ही जी बाजू आहे ती या पहिल्या अँगलची पण आहे आणि या दुसऱ्या अँगलची पण आहे, म्हणजे ही बाजू सामायिक आहे, कॉमन आहे। त्याचबरोबर या दोन कोनांचे जर आपण इंटेरियर पार्ट्स पाहिले, अंतर्भाग पाहिले, तर हे दोन्हीही अंतर्भाग या ठिकाणी आपल्याला पहा कसे दिसत आहेत। ABD या दोन बाजूंचा जो मधला भाग आहे त्याला त्या कोनाचा अंतर्भाग म्हणतात। तर या अँगलचा हा इथे आपल्याला एवढा अंतर्भाग दिसतोय पहा। त्यानंतर DBC याचा अंतर्भाग या दोन बाजूंच्या मध्ये, म्हणजे हा आपल्याला या ठिकाणी इथे दिसेल। तर या दोघांचेही अंतर्भाग या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे दिसत आहेत पहा। हा अँगलचा अंतर्भाग इकडे, दुसऱ्या अँगलचा अंतर्भाग या ठिकाणी खाली आहे। या BD बाजूमुळे हे दोन्हीही अंतर्भाग वेगवेगळे झालेले आहेत। या आपल्या दिलेल्या व्याख्येप्रमाणे एक शिरोबिंदू, एक बाजू सामायिक आहे, अंतर्भाग वेगवेगळे आहेत, म्हणून या दोन कोनांना संलग्न कोनाची जोडी म्हणतात किंवा ॲडजेसंट अँगलची जोडी म्हणतात। मग कोणते दोन कोन आहे ती जोडी आपल्याला या ठिकाणी लिहिता आली पाहिजे। पहिला अँगल म्हणजे अँगल ABD अँड अँगल DBC अशा पद्धतीने आपल्याला ही जोडी लिहिता येते। आता यानंतर आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिस सेट 15 पाहूया। आता प्रॅक्टिस सेट 15 मध्ये पहिला प्रश्न काय दिलेला आहे पहा।
आकृतीचे निरीक्षण करा व अँगल AWB साठी पुढील सारणी पूर्ण करा. म्हणजे काय म्हटलंय की ही आकृती पहा आणि आकृतीवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. खूप सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला एक आकृती अँगलची दिलेली आहे. पहा AWB हा अँगल दिलेला आहे. आता या अँगलच्या या दोन भुजा आहेत AW आणि WB अशा दोन भुजा आहेत. या दोन भुजांच्या मधला जो भाग आपल्याला दिसतो, मधील भाग जो दिसतो, या मधील भागालाच आंतरभाग म्हणतात. त्या कोनाचा आंतरभाग म्हणतात, म्हणजे आतील भाग म्हणतात किंवा इंटेरियर पार्ट म्हणतात. आता या दोन बाजूंच्या बाहेरचा म्हणजे इकडचा असा पाठीमागील जो भाग आहे, या भागाला या अँगलचा बाह्य भाग म्हणतात किंवा त्याला एक्सटेरियर पार्ट असं आपण म्हणू शकतो. आणि या ज्या दोन बाजू आपल्याला दिसत आहेत, हे जे दोन किरण दिसत आहेत, या दोन किरणांनाच त्या अँगलचा भाग म्हणतात किंवा त्या कोनांच्या भुजा म्हणतात, कोनांच्या बाजू म्हणतात. आता प्रत्यक्ष आपण प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न काय दिलाय? आंतरभागातील बिंदूंची नावे लिहा. आंतरभागातील म्हणजेच इंटेरियर पार्ट मधील बिंदूंची पॉइंट्सची नावं लिहायची आहेत. मग या दोन बाजूंच्या आतमध्ये आपल्याला कोणते पॉइंट्स दिसतात? या ही भुजा आणि ही भुजा या दोन पॉइंटच्या आतमध्ये दिसणारे पॉइंट्स. आता आतमध्ये कोणते पॉइंट्स दिसत आहेत पहा. पॉइंट R, पॉइंट C, पॉइंट N, पॉइंट X हे सर्व आतमध्ये दिसत आहेत. म्हणजे त्या पॉइंट्सलाच आपण अंतर्भागातील बिंदू असं म्हणतो, इंटेरियर पार्ट मधील पॉइंट्स म्हणतो. म्हणजे पॉइंट R, पॉइंट C, पॉइंट X आणि पॉइंट N अशा पद्धतीने आपल्याला ते लिहिता येतील. त्यानंतर आता दुसरा प्रश्न विचारलाय बाह्य भागातील बिंदूंची नावं. म्हणजे या दोन बाजूंच्या बाहेर म्हणजेच कोनाच्या बाहेरच्या भागामध्ये एक्सटेरियर पार्टमध्ये कोणते पॉइंट्स आहेत ते लिहायचे. आपण पाहूया. इथे पहा पॉइंट Q, पॉइंट V, पॉइंट N हे आपल्याला सांगता येईल. पॉइंट Q, पॉइंट V, त्यानंतर पॉइंट Y. यानंतर इकडच्या बाजूला पहा, इथे पॉइंट U, पॉइंट T हे दोन पॉइंट दिसत आहेत. पॉइंट U आणि पॉइंट T असे 5 पॉइंट या अँगलच्या आपल्याला बाह्य भागामध्ये दिसत आहेत. पहा बाह्य भागामध्ये म्हणजे बाहेरच्या भागामध्ये. त्यानंतर कोनाच्या भुजांवरील बिंदूंची नावे सांगा म्हटले. कोनाच्या भुजांवरील म्हणजेच या रेषांवर जे पॉइंट्स तुम्हाला दिसत आहेत त्या सर्व पॉइंट्सची नावं लिहायची. आता ही जी भुजा आहे पहिली AW, यावर कोणते पॉइंट आपल्याला दिसतात? तर पॉइंट A आणि पॉइंट W दिसतो. त्यानंतर या दुसऱ्या भुजेवर पॉइंट G आणि पॉइंट B असे दोन पॉइंट्स दिसतात. तर या पॉइंटची या ठिकाणी आपण नावं लिहू शकतो. पॉइंट A, पॉइंट W, पॉइंट G आणि पॉइंट B अशा पद्धतीने या ठिकाणी खूप सोपा असा हा प्रश्न आहे. म्हणजे कोनाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग यामधील फक्त पॉइंटची आकृतीमध्ये जी नावं दिलेली आहेत तीच आपल्याला या ठिकाणी लिहायची असतात. खूप सोपा आणि परीक्षेमधील आपल्याला हमखास प्रश्नाचं या मार्क मिळवून देणारा असा हा प्रश्न आहे. पाहूया आपण दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न दिलेला आहे खालील आकृत्यांमधील संलग्न कोनांच्या जोड्या लिहा. आता या दोन आकृत्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. दोन फिगर्स दिलेल्या आहेत. या दोन्ही फिगर्समध्ये संलग्न कोनांच्या जोड्या म्हणजेच ॲडजेसंट अँगल्सच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी शोधायच्या आहेत आणि त्या जोड्या लिहून काढायच्या आहेत. पाहूया मग आपण हा दुसरा प्रश्न. प्रॅक्टिस सेट 15 मधील दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला या दोन आकृत्या दिलेल्या दिसत आहेत. त्यामधील पहिली आकृती आहे पहा ही. यामध्ये आपल्याला संलग्न कोनांच्या जोड्या म्हणजेच ॲडजेसंट अँगलच्या जोड्या शोधायच्या आहेत. मग आपण आत्ताच शिकलेलो आहे संलग्न कोन कशाला म्हणायचं? ज्या दोन कोनांचा एक शिरोबिंदू, एक भुजा सामायिक असते आणि त्यांचे अंतर्भाग वेगवेगळे असतात अशा कोनांच्या जोडीलाच आपण संलग्न कोनांची जोडी किंवा ॲडजेसंट अँगलची जोडी म्हणतो. मग या ठिकाणी असे कोन आपल्याला शोधायचे आहेत की त्यांचा शिरोबिंदू हा सेम असला पाहिजे आणि त्या दोघांमधील एक बाजू ही सेम म्हणजेच कॉमन असली पाहिजे. म्हणजे समजा आपण हा अँगल या ठिकाणी घेतला पहा. अँगल
ANB आणि दुसरा अँगल BNC असे जर दोन अँगल आपण या ठिकाणी घेतले तर या दोन अँगलमध्ये आपल्याला काय दिसून येईल, हा जो पॉइंट N आहे हा कॉमन आहे आणि BN ही भुजा सुद्धा कॉमन आहे. त्याचबरोबर त्यांचे इंटेरियर पार्ट्स अंतर्भाग हे वेगवेगळे आहेत. म्हणजे ही जोडी आपल्याला या ठिकाणी ॲडजेसंट अँगलची दिसून येईल. ती जोडी आपण या ठिकाणी लिहू शकतो, अँगल ANB अँड अँगल BNC. तर दुसरी जोडी आपण लिहूया. असंच पाहू आपण. हा समजा अँगल घेतला BNC म्हणजे हा अँगल. आता या अँगल आणि त्याच्या शेजारचा हा दुसरा अँगल जर आपण पाहिला ANC हा अँगल पहा, तर या दोन अँगलमध्ये पुन्हा पॉइंट N कॉमन आहे आणि CN ही भुजा सामायिक आहे. त्याचबरोबर त्यांचे इंटेरियर पार्ट्स सुद्धा वेगवेगळे आपल्याला दिसत आहेत. म्हणजे या दोन कोनांची सुद्धा संलग्न कोनाची या ठिकाणी जोडी आपल्याला सांगता येईल, अँगल BNC अँड अँगल ANC. अशा पद्धती. अजून एक तिसरी जोडी या ठिकाणी लागेल पहा. कोणती? उरलेल्या दोन अँगलची. समजा हा अँगल पहा ANC आणि दुसरा अँगल त्याच्या शेजारचा ANB. हा जर अँगल आपण पाहिला तर या दोन अँगलमध्ये AN ही भुजा सामायिक आहे, N हा पॉइंट सामायिक आहे, कॉमन आहे. त्यांचे इंटेरियर पार्ट्स हे वेगवेगळे आहेत. अशा पद्धतीने या दोन अँगलची सुद्धा जोडी आपल्याला मिळेल, अँगल ANC अँड अँगल ANB. अशा पद्धतीने या आकृतीमध्ये आपल्याला ॲडजेसंट अँगलच्या 3 जोड्या या ठिकाणी मिळतील. त्याच पद्धतीने सेम या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला ॲडजेसंट अँगलची जोडी शोधायची आहे, संलग्न कोनाची जोडी शोधायची आहे. तर या ठिकाणी सुद्धा तेच आपण पाहायचं संलग्न कोनाच्या व्याख्येप्रमाणे की ज्या दोन कोनांची एक भुजा आणि एक शिरोबिंदू सामायिक असतो, त्यांचे इंटेरियर पार्ट्स वेगळे असतात, अशा दोन कोनांना ॲडजेसंट अँगल संलग्न कोन म्हणतात. मग या ठिकाणी कोणते असे दोन कोन तुम्हाला दिसतील पहा. या ठिकाणी हा जर कोन तुम्ही पाहिला अँगल PQR आणि अँगल PQT हे पहा, यामध्ये Q हा पॉइंट कॉमन आहे, PQ ही साइड कॉमन आहे आणि त्यांचे इंटेरियर पार्ट्स हे वेगवेगळे आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ही जोडी मिळेल, अँगल PQR अँड अँगल PQT. अशा पद्धतीने ही जोडी या ठिकाणी आपल्याला मिळेल. अजून दुसरी जोडी आपल्याला या ठिकाणी मिळते का पहा. समजा हा अँगल आहे QTS. आता हा अँगल QTS आणि हा जर अँगल तुम्ही घेतला तर PQT. हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही आहेत का सेम. तर पहा, दोघांचे जर आपण व्हर्टेक्स पाहिले तर याचा व्हर्टेक्स हा आहे आणि या अँगलचा व्हर्टेक्स इथे आहे. म्हणजे दोघांचे पॉइंट्स वेगवेगळे आहेत, शिरोबिंदू वेगळे आहेत. म्हणून ही जोडी संलग्न कोनाची होणार नाही. म्हणजे या आकृतीमध्ये फक्त एकच जोडी तयार होते. अशा पद्धतीने आकृतीवरून संलग्न कोनांच्या जोड्या आपल्याला लिहिता येतील. त्यानंतर सराव संच 15 मधील तिसरा प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे पहा. कोनांच्या खालील जोड्या संलग्न आहेत का, संलग्न नसल्यास कारण लिहा म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ही आपल्याला आकृती दिलेली आहे. या आकृतीवर आधारित या जोड्या या ठिकाणी तयार करून दिलेल्या आहेत. फक्त आपल्याला शोधायचंय की या ज्या तयार केलेल्या जोड्या आहेत या संलग्न कोनांच्या आहेत का, ॲडजेसंट अँगलच्या आहेत का. आणि जर असतील तर ठीक आहे, नसेल तर त्या का नाहीत हे कारणासहित आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. हा तिसरा प्रश्न आहे पहा. अशी आकृती आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे. या आकृतीवर आधारित अशा जोड्या आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. पहिली जोडी काय दिलेली आहे पहा, अँगल PMQ
अँड अँगल REMQ अशा या ज्या ही जी जोडी दिलेली आहे ही जोडी ॲडजेसंट अँगलची आहे का संलग्न कोनाची आहे का ते आपल्याला ओळखायचं आहे. आपण पाहूया PMQ अँगल या आकृतीमध्ये कुठे ते शोधायचं. PMQ म्हणजे हा अँगल आहे PMQ हा अँगल आहे. त्यानंतर दुसरा अँगल कोणता आहे RMQ म्हणजे हा RM आणि इकडे Q. अशा पद्धतीने हे दोन अँगल या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. बाकीचे जे किरण आहे रेषा आहेत त्या आपण समजा अदृश्य केल्या त्या पाहिल्या नाहीत तर आपल्याला ही आकृती दिसेल की हा पहिला अँगल हा दुसरा अँगल PMQ आणि RMQ या दोन अँगलचे जर आपण शिरोबिंदू पाहिले तर शिरोबिंदू M हा कॉमन आपल्याला दिसेल. MQ ही साइड कॉमन दिसेल आणि त्यांचे इंटेरियर पार्ट सुद्धा वेगवेगळे दिसत आहेत. म्हणजेच ही जी जोडी आहे ही जोडी संलग्न कोनाची आहे असे आपल्याला सांगता येईल. ही जोडी संलग्न कोनाची आहे. आकृती या ज्या जोड्या आहेत आकृतीमधील या सर्व आपल्याला व्याख्येप्रमाणे आपण त्याचा पडताळा करून पाहायचा. त्यावरून आपल्याला लक्षात येतं की ह्या जे जोडी आहे अँगलची ती संलग्न कोनाची आहे. हेच आपण इंग्रजीत लिहायचं म्हटलं तर तुम्ही काय लिहिणार की धिस पेअर ऑफ अँगल इज ॲडजेसंट अँगल्स अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. तर दुसरा या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे तो काय आहे अँगल RMQ अँड अँगल SMR. अँगल RMQ अँड SMR पहा याच्यामध्ये शोधायचे ते दोन्ही अँगल. RMQ कुठे आहे RMQ म्हणजे हाच अँगल आहे RMQ. त्यानंतर SMR म्हणजे हा अँगल आहे SMR. आता या दोन अँगलच्या बाबतीत जर आपण पाहिलं त्यांचे पॉइंट्स शिरोबिंदू व्हर्टेक्स व्हर्टेक्स M आहे सामायिकच दिसतोय दोघांचाही SMR आणि RMQ पॉइंट M ठिकाणीच दोन्हीही अँगलचे व्हर्टेक्स आहेत सेम आहे कॉमन आहे. त्यानंतर दोघांची भुजा एक कॉमन आहे का ते दोघांमध्ये जर आपण पाहिलं तर RMQ म्हणजे ही भुजा आणि SMR म्हणजे ही भुजा कॉमन आहे. एक भुजा कॉमन आहे एक पॉइंट कॉमन आहे. परंतु यांचे जर आपण इंटेरियर पार्ट्स जर पाहिले तर SMR चा हा इथे इंटेरियर पार्ट्स आपल्याला दिसेल आणि RMQ चा इंटेरियर पार्ट इथून सुरू होतो तो इथपर्यंत आहे. म्हणजे इंटेरियर पार्ट्स दोघांचे एकदम वेगळे नाहीयेत एकमेकांमध्ये ते ओव्हरलॅप झालेले आहेत. म्हणजे इंटेरियर पार्ट्स वेगवेगळे नसल्यामुळे या ठिकाणी ही जोडी संलग्न कोनांची नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. कारण काय सांगता येईल की ही संलग्न कोनाची जोडी नाही कारण त्यांचे अंतर्भाग हे विभिन्न नाहीयेत वेगवेगळे नाहीयेत. अंतर्भाग हे त्यांचा काही भाग अंतर्भागाचा काही भाग हा सेम आहे. त्यामुळे आपल्याला ही संलग्न कोनाची जोडी नाही असं उत्तर या ठिकाणी लिहावं लागेल. तर तिसरी जोडी आपल्याला या ठिकाणी काय दिली RMS म्हणजे हा अँगल आहे RMS अँगल RMS. त्यानंतर दुसरा अँगल RMT या बाजूला आहे RMT. पुन्हा ही जी जोडी आपल्याला दिसते RMT आणि RMS हे दुसऱ्या प्रश्नासारखीच सेम जोडी या ठिकाणी दिलेली आहे पुन्हा यांचे जर आपण एक साइड कॉमन दिसते एक पॉइंट सुद्धा कॉमन दिसतोय परंतु त्यांचे इंटेरियर पार्ट्स हे या ठिकाणी पुन्हा ओव्हरलॅप झालेले आहेत एकत्र आहेत. RMS चा हा इंटेरियर पार्ट आहे आणि RMT चा इंटेरियर पार्ट सुद्धा याच ठिकाणाहून सुरू होतो तो इथपर्यंत आहे. म्हणजे एवढा भाग हा जो अंतर्भागाचा आहे तो दोघांमध्ये सेम आहे.
तर अंतर्भाग हे सेम नसले पाहिजे, ते वेगळे असले पाहिजे, तरच आपण त्याला ॲडजसंट अँगल्स म्हणतो. मग या ठिकाणी सुद्धा सांगता येईल की ही संलग्न कोनाची जोडी नाही, कारण त्यांचे अंतर्भाग वेगळे नाहीयेत, विभिन्न नाहीयेत. हेच उत्तर आपल्याला या तिसऱ्या प्रश्नाचं सुद्धा लिहिता येईल. सेम उत्तर. ही चौथी जोडी पहा, SMT हा अँगल आहे पहा, SMT. त्यानंतर RMS, RMS म्हणजे हा अँगल आहे पहा, RMS आणि SMT असे दोन अँगल या ठिकाणी दिलेले आहे. हा RMS आणि हा SMT हा अँगल, या दोन अँगलमध्ये जर आपण पाहिलं तर दोघांमध्येही एक पॉइंट कॉमन आहे. त्यानंतर SM ही भुजा सुद्धा कॉमन आहे आणि यांचे इंटेरियर पार्ट्स जर आपण पाहिले तर हे सुद्धा वेगवेगळे आहेत. यावरून आपल्याला सांगता येईल की हे दोन्ही अँगल हे ॲडजसंट अँगलची जोडी आहे. सेम पहिल्या प्रश्नासारखं हे उत्तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की ही संलग्न कोनाची जोडी आहे. ही संलग्न कोनाची जोडी आहे कारण यामध्ये 1.1 भुजा कॉमन आहे, इंटिरियर पार्ट्स वेगवेगळे आहेत. म्हणजे या आकृतीमधील पहिला आणि शेवटचा प्रश्न सेम आहे, दुसरा आणि तिसरा प्रश्न सेम आहे, उत्तरं सुद्धा त्यांची सेम येणार आहेत. या प्रकरणामधील प्रॅक्टिस सेट 15 आपण या ठिकाणी शिकलो. ही प्रॅक्टिस सेट 15 मधील तीनही प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत. खूप सोपे आहेत, तुम्हाला नक्कीच समजले असतील. धन्यवाद.